सुनेत्रा पवार यांच्या पक्षाची एक सभा झाली. आमदार, खासदार, पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य असे सगळे सभेला बोलवले होते. त्याच्यामध्ये स्वतः सुनेत्रा पवार यांनी एक खंत व्यक्त केली की त्यांच्या पक्षाला म्हणजे त्यांना अजून अर्थ खातं मिळालेलं नाही. आणि ते सांगण्याचं कारण असं असावं कदाचित की मंत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, दिल्लीत जाऊन किंवा मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि ते आपलं खातं आपल्याला मिळावं, म्हणजे त्यांना मिळावं. परंतु अर्थ खातं सांभाळण्याइतकं त्या स्वतः सक्षम आहेत का? एवढं साधं सरळ सोपं ते खातं आहे का? अजित पवारांची गोष्ट खूप भिन्न होती. अनेक वर्ष आमदार, अनेक खाती सांभाळलेली, अनेक वर्ष अर्थमंत्रीपदही सांभाळलं. त्याच्यातून ते तावून सुलाखून निघाले आणि तेव्हा ते अर्थसंकल्प मांडायचे. परंतु सुनेत्रा पवारांचं अनुभव जर बघितला तर सगळा जेमतेम 4 महिन्याचा आहे आणि थेट ते मागणी करतायत की अर्थ खातं मिळायला पाहिजे. तर मला असं वाटतं की अर्थ खातं त्यांना झेपेल का, हा विचार त्यांनी स्वतः करायला पाहिजे आणि मगच अर्थ खात्याचा आग्रह धरायला पाहिजे असं मित्रांनो मला वाटतं. त्यांचा जो हट्ट आहे हा स्त्री हट्ट आहे आणि तो अयोग्य आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते मांडलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार, चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.